श्री स्वामी समर्थ. जीव गेला तरी चालेल, नवरात्रीच्या उपवासाला खाऊ नका ही 2 फळे, उपवासाचे फळ मिळणार नाही. नवरात्रीत हे पापे करू नका, संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल. नमस्कार मित्रांनो, आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या दुर्गा पूजेचा हा 9 दिवसांचा सण शारदीय नवरात्र म्हणून ओळखला जातो. हा सण देशाच्या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या नवरात्रीत काही विशेष नियमांचे भक्ताने पालन केले पाहिजे, जे देवीची पूजा करतात आणि नवरात्रीमध्ये उपवास करतात. दरम्यान नवरात्रोत्सवात काही कार्य करण्यास विशेष मनाई आहे, त्याबद्दल जाणून घेऊया. 1. कोणत्याही देवी देवतांचे पूजन करताना उपासकाने, साधकाने किंवा व्रत आचरण करणारा व्यक्तीने बसण्यासाठी आसन घ्यायचे असते. मात्र नवरात्रात देवीचे पूजन करताना आसन घ्यायला अजिबात विसरू नये. आसनावर बसूनच देवीचे पूजन करावे असे सांगितले जाते. तसेच संपूर्ण 9 दिवस पूजास्थळी किंवा देवघरात नंदादीप तेवत ठेवावा. देवी पूजनात लाल रंगाच्या वस्त्राचा आवर्जून वापर करावा असे सांगितले जाते. तसेच देवीच्या अन्य रूपांच्या आवडत्या रंगाचे वस्त्र वापरावे असे म्हटले जाते. 2. नवरात्राचे व्रत आचरण करणाऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी संपूर्ण 9 दिवस आपला व्यवहार संयमित, मर्यादित आणि संतुलित ठेवावा जाते. या 9 दिवसात जो कोणी पाहुणा म्हणून घरी येईल किंवा जी व्यक्ती दारात येईल त्या व्यक्तीला जेवल्याशिवाय तसेच जाऊ देऊ नये. अगदी सागर संगीत, भोजन शक्य नसेल तरी देखील काही ना काही खाद्यपदार्थ त्या व्यक्तीला द्यावेत असे सांगितले जाते. 3. मुलींचे मन दुखवू नका. भारतीय परंपरेत मुलींना माता दुर्गेचे रूप मानले जाते. यामुळेच नवरात्रीत कन्या किंवा कंजकाची पूजा करून पुण्य प्राप्त होते. असे मानले जाते की नवरात्रीच्या काळात कोणत्याही मुली किंवा स्त्रीबद्दल अनादराची भावना येऊ देऊ नका. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. कोणत्याही मुलीचा अपमान झाल्यास माँ दुर्गा रागावू शकतात असे शास्त्रात म्हटले आहे. 4. या 9 दिवसात कोणाचाही अपमान करू नये, खोटे बोलू नये, खोटे वागू नये असे म्हटले जाते. नवरात्र कालावधीत दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालीसा यांचे पठण आवर्जून करावे. पठण शक्य नसल्यास श्रवणानंद घ्यावा असे म्हटले जाते. नवरात्रीच्या कालावधीत काही गोष्टी टाळाव्यात असे सांगितले जाते. देवीच्या व्रत पूजनात फळांचा नैवेद्य दाखवावा. देवीच्या नैवेद्यात विविध प्रकारची फळे, मिठाई, मिश्री साखर, लवंग, वेलची आदी गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करावा असे सांगितले जात आहे. नवरात्रात देवीचे पूजन करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. 5. नवरात्रातील पूजनात सात्विकता आणि पावित्र्य राखले गेले पाहिजे असे सांगितले जात आहे. काही कारणास्तव पावित्र्य किंवा सात्विकता पाळली जाणे शक्य होत नसेल तर अशा वेळी पूजा करू नये असे सांगितले जाते. तसेच नवरात्रातील संपूर्ण 9 दिवस पूजन काळात लसूण, कांदा यांसारखे उग्र पदार्थ खाणे टाळावे. ज्यांनी नवरात्रीत उपवास केला असेल त्यांनी लिंबू चुकूनही खाऊ नये किंवा या दिवसात लिंबू चिरू नये. असे केल्याने उपवासाचे फळ मिळणार नाही. 6. घर रिकामे ठेवू नका. जर तुम्ही घरात कलश लावला असेल किंवा माताची चौकी किंवा अखंड ज्योती लावली असेल तर घर रिकामे ठेवू नका. म्हणजे घरात कुणीतरी असणं खूप गरजेचं आहे. याशिवाय उपवासाच्या दिवसात दिवसा झोपण्यास ही मनाई आहे. 7. काही धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा, लसूण युक्त पदार्थांचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटले गेले आहे. सात्विक आणि पचनाला हलका आहार घ्यावा असे सांगितले जाते. नवरात्राचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. 8. कलहापासून दूर रहा. नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात, त्यामुळे भांडणे टाळावी. कारण कलह उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला दुखावतो, ज्यामुळे माता देवी नाराज होऊ शकते. अशा परिस्थितीत प्रत्येक प्रकारच्या वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. श्री रामचरित मानसात असेही म्हटले आहे की जेथे शांती आहे तिथे धन आहे, जिथे गर्व आहे तिथे संकट आहे, विपत्ती आहे. भांडणांनी भरलेल्या घरात लक्ष्मी राहत नाही. 9 धार्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. असे मानले जाते की नवरात्रीचे 9 दिवस उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपला वेळ निरुपयोगी गोष्टींमध्ये घालवू नये आणि धार्मिक शास्त्रांचा अभ्यास करा. या दिवसात दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण करता येते. 10. आपल्या वासनेवर नियंत्रण ठेवा. नवरात्रीच्या काळात आपल्या वासनेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
या दिवसांमध्ये स्त्री आणि पुरुष दोघांनीही ब्रह्मचर्य पाळावे. शुद्ध मनाने तिची पूजा केल्यानेच आई प्रसन्न होते. त्यामुळे या दिवसात शारीरिक संबंध ठेवू नये. 11. अन्य वेळी सकाळपर्यंत झोपले तरी चालते, मात्र नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक आहे. संपूर्ण नवरात्रात ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत. यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे असे म्हटले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवरात्रातील व्रताचरण हे निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे. श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे. देव हा भक्तीचा भुकेला असतो असे म्हटले जाते. त्यामुळे यथाशक्ती यथासंभव व्रताचरण करावे. व्रताचरण कालावधीत भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मनापासून केलेली प्रार्थना, उपासना, नामस्मरण, जप सकारात्मक तसेच शुभ फलप्राप्ती करण्यास सहाय्यभूत ठरते असे सांगितले जाते. पूजेचे उत्तम तसेच शुभ पुण्य फल प्राप्त होण्यासाठी संपूर्ण 9 दिवस मनोभावे देवीच्या पूजनासह भजन कीर्तन करावे. नामस्मरण, जप, आराधना, उपासना करावी. यथाशक्ती दान धर्म करावा असे सांगितले जात आहे. असे केल्याने देवीचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात. घरात कुटुंबात आनंद, सुख, समृद्धी वृद्धिंगत होते. मित्रांनो, अशा प्रकारे नवरात्रीत हे नियम नक्की पाळा. माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी सोबत तसेच नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.